श्री स्वामी समर्थ. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त आपण श्रवण करत आहोत शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपामध्ये, फक्त आपला स्वामी स्पर्श या चॅनेलवरती. आज आपण श्रवण करणार आहोत अध्याय 4. नैमिषारण्यामध्ये सूतमुनी पुढील कथा सांगत आहेत. या अध्यायाच्या श्रवणाने अथवा पठनाने उत्तम आयुष्य, आरोग्य, धन व उत्तम पुत्रसंतती प्राप्त होते. सूतमुनी सांगतात, फार वर्षांपूर्वी किरात देशामध्ये विमर्शन नावाचा अतिशय पराक्रमी राजा होऊन गेला, परंतु तो अधर्माने वागायचा. सूतमुनी सांगतात, फार वर्षांपूर्वी किरात देशाचा राजा विमर्शन तो अतिशय पराक्रमी होता, परंतु तो अधर्माने वागायचा. तो अत्यंत दुराचारी, हिंसक, मद्यपी असा होता, परंतु त्याचेच एकच पुण्यकर्म होते आणि तो म्हणजे त्याची शिवभक्ती. तो नित्यनियमाने, अनन्य भावाने, श्रद्धेने शिवशंकरांची शिवपूजा करत असे. कुमुद्वती ही त्याची राणी. ती अतिशय पतिव्रता आणि हुशार होती. एके दिवशी राणी कुमुद्वतीने राजास विचारले, महाराज, आपण एवढी शिवराधना करता, शिवस्तोत्र म्हणता, मंत्र म्हणता, प्रदोषव्रत, सोमवार करता, परंतु तुम्ही इतके अधर्माने का वागता? तेव्हा राजाने तिला त्याचा पूर्व इतिहास सांगितला. राजाने सांगितले, मागील जन्मामध्ये तो कुत्रा होता. काहीतरी खायला मिळेल या आशेने तो शिवमंदिरासमोर उभा राहिला. त्या दिवशी महाशिवरात्री होती, परंतु द्वारपालाने त्याला काठीने मारले. मार चुकवण्यासाठी तो पळू लागला. त्यामुळे नकळत शिवमंदिराला प्रदक्षिणा घातली गेली. परत शिवमंदिरासमोर आला तेव्हा त्या द्वारपालाने त्याला बाण मारला आणि शिवलिंगाकडे बघतच त्याने प्राण सोडला. त्या पुण्याईनेच आज हे वैभव तो उपभोगत आहे. श्वानाच्या अंगचे मूळ दोष अजून गेले नाहीत, म्हणून मी आज हे दोषपूर्ण आचरण करतो. हे ऐकून राणी कुमुद्वतीला नवल वाटले. तिने राजाला विचारले की मी मागील जन्मात कोण होते, माझ्या पूर्वजन्माबद्दल तुम्ही मला माहिती सांगा. तेव्हा राजाने तिला सांगितले, तू मागील जन्मी कपोती होतीस. एकदा भक्ष घेऊन जात असता तुझ्या मागे ससाना लागला. जीव वाचवण्यासाठी तू फेऱ्या घालू लागलीस आणि नेमके ते शिवमंदिराचे शिखर होते. दमून तू शिखरावर बसलीस, परंतु त्याच वेळी ससाण्याने तुझ्यावर झडप घातली. त्या पुण्याईने तुला राणीचा जन्म मिळाला. उत्सुक होऊन राणीने राजाला पुढील जन्मांबद्दल विचारले. तेव्हा राजाने तिला आपल्या पुढील जन्मांबद्दल सविस्तर माहिती सांगितली. अंतिम जन्मी मी आणि तू अगस्त्य ऋषींनी शरण जाऊन शिवपंथाची दीक्षा घेणार असल्याचेही सांगितले. सूतमुनी पुढील आणखीन एक कथा सांगतात चंद्रसेन राजाची. चंद्रसेन राजा परमशिवभक्त होता. त्याचा मित्र मणिभद्र. चंद्रसेन राजा अतिशय सद्विवेकी असा होता. एके दिवशी मणिभद्राने राजाला एक मौल्यवान मणी भेट केला. त्यामुळे चंद्रसेनाची अधिक भरभराट होत गेली. त्यामुळे त्याला अनेक शत्रू देखील निर्माण झाले, परंतु तो कोणालाही हार जात नव्हता. राजा त्या मौल्यवान मण्यामुळे शक्तिशाली आहे असे समजून सर्व राजे त्याला विरोध करून युद्ध करण्यास तयार झाले. राजाला तर युद्ध नको होते. तेव्हा तो शिवशंभूंना शरण गेला. बाहेर युद्ध परिस्थिती होती आणि आत राजाची शिवाराधना चालू होती. ती पाहण्यासाठी सारी जनता लोटली होती. त्यातच एक 6 वर्षांचा मुलगा श्रीकरही होता. शिवपूजन आटोपल्यावर सर्व लोक आपल्या घरी गेले, परंतु श्रीकरची आई त्याला घरी घेऊन आली. इकडे श्रीकरला शिवपूजा आठवली आणि त्याने तेथेच दगडमातीचे शिवलिंग करून पूजा करू लागला. पूजेमध्ये तो इतका तल्लीन झाला की आई हाक मारते याच्याकडेही त्याचे लक्ष नव्हते. तेव्हा आईने रागात येऊन पाहिले तर हा दगडमातीत ध्यान लावून बसला होता. तिने रागाने त्याला ओढले आणि त्याचे दगडमाती उधळून लावले. आपली शिवपूजा मोडली म्हणून श्रीकर रडू लागला, लोटांगण घालू लागला आणि रडत रडत तेथेच बेशुद्ध पडला. शेवटी कंटाळून आई त्याला तिथेच सोडून गेली. तेव्हा महादेवांनी स्वप्नात त्याला दर्शन दिले. त्याच्यावरती कृपादृष्टी केली. त्याला रत्नखचित शिवमंदिर बांधून दिले. श्रीकरांनी शिवशंभूरा आपल्या आईला क्षमा करून तिला दर्शन देण्यास सांगितले.
तेव्हा श्रीकर आईला घेऊन आला. आईंनी शिवशंभूंचे दर्शन होताच त्यांना नमस्कार केला. श्रीकरची भक्ती पाहून तिला भरून आले. न राहून तिने ही घटना राजा चंद्रसेनाला सांगितली. तेव्हा राजाही ती घटना ऐकून आश्चर्यचकित होऊन श्रीकरला भेटण्यासाठी आला. रत्नखचित शिवमंदिर व शिवपूजेत मग्न श्रीकर पाहून राजाला नवल वाटले. त्याने देखील मनोभावे शिवशंभूंना नमस्कार केला. तेव्हा ही घटना शत्रुराजांना समजली तेव्हा त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले. त्यांनी युद्ध थांबवून शिवशंभूंचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. चंद्रसेनालाही आनंद झाला. शंभू प्रसन्न झाला की काहीही घडू शकते. अशा प्रकारे श्रीकरचे कौतुक होत असताना रामभक्त हनुमान तेथे प्रकट झाले. त्यांनी श्रीकरवर कृपादृष्टी करून त्याला अनुग्रहित केले. रामभक्त हनुमान ज्यांचे सद्गुरू आहे त्याला भय कसले. श्रीकर व चंद्रसेन नित्य शिवाराधना करू लागले व अंती शिवपदास पोचले. अशी ही दिव्य कथा याच कथेबरोबर अध्याय 4 येथे समाप्त झाला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका रसाळ अमृतावानी गोड अशा दिव्य कथेमध्ये पुढील अध्यायात, फक्त आपल्या स्वामी स्पर्श या चॅनेलवर. जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री शिवाय नमस्तुभ्यम.